माझ्यासुद्धा आपल्या माध्यमातून येवला लासलगाव मतदारसंघातील सर्व बांधव भगिनी माता आणि महाराष्ट्रातील सर्व जनता, देशातील सर्व जनता यांना या गणेशोत्सवाच्या निमित्तानं मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि या राज्याचे, देशाचे प्रश्न चांगल्या रीतीने सोडवण्याची बुद्धी, शक्ती, युक्ती आम्हा सगळ्यांना द्या एवढीच परमेश्वराला प्रार्थना करतो. यांनी प्रेस घेतली आणि मराठा आरक्षणासाठी आता पुन्हा अधिवेशन बोलावं अशी भूमिका घेतली आणि ज्या अधिवेशनामध्ये विरोधी बोलणाऱ्या आमदारांना मी कचका दाखविला असं विधान केलं. असं आहे की महायुतीनं विधानसभेचं अधिवेशन घेतलं आणि त्यामध्ये मराठा समाजाला 10% आरक्षण मंजूर केलेलं आहे. विधानसभेनं मंजूर केलं, विधान परिषदेनं मंजूर केलं. त्यामुळे आता 10% आरक्षणाचा फायदा मराठा समाजातील सर्व लहान थोरांना होतो आहे. सर, ते म्हणाल त्याप्रमाणे करून मला आनंद आहे की मंजरपाडा पाणी आपल्याला डोंगरगावपर्यंत न्यायचं आहे. ते आपण नेलेलं आहे. अजूनही पाणी चालू आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी गेट्स उघडून वेगवेगळ्या गावांमध्ये त्यांचे बंधारे भरायचं काम सुरू आहे. त्याचबरोबर चांदवडमध्ये सुद्धा बरेच लोक गेट उघडत आहेत, पाणी उचलत आहेत. त्याच्यामुळे कमी जास्त प्रवाह होतो, परंतु शेवटी सगळ्यांनाच पाणी मिळेल आणि आणखी पाणी उपलब्ध व्हायला पाहिजे. त्यासाठी आता माझे परत प्रयत्न सुरू होणार आहेत आणि ते पाणी कसं वाढावं, कारण हे नेहमीच होणार आहे की चांदवड आणि तिथे सुद्धा शेतकरी आहेत. आपल्या इथे सुद्धा आल्यानंतर प्रत्येक गावाला वाटायचं मला अगोदर, इकडे का नाही सोडलं, तिकडे का सोडलं. सगळ्यांनी शांततेनं आणि नियमाने घेतलं तर सगळ्यांना पाणी मिळणार आणि अधिकचं पाणी आपल्याला त्या मांजरपाडा धरणात कसं टाकता येईल याच्यासाठी मी प्रयत्न करतो आहे. मीटिंगला या आठवड्यात सुरुवात होईल. शिवसृष्टी आणि शिवसृष्टी जे आहे, महाराजांचा पुतळा तयार झालेला आहे व्यवस्थित आणि तुम्हाला कल्पना आहे की तिथे शिवसृष्टीचं जे काम जे आहे अतिशय जोमानं जवळजवळ 125 लोक काम करत आहेत. अर्ध्यापेक्षा जास्त हे राजस्थानची कारागीर तिथे काम करत आहेत. फार मोठ्या प्रमाणावर राजस्थानवरूनच सामुग्री तयार करून आणण्यात आलेली आहे. म्हणजे वेगवेगळी कलाकुसार करणारे, कार्विंग केलेले अशा प्रकारचे त्या दगडी काम वगैरे जे आहे स्टोनवर्क, त्याची मला कल्पना आहे की ट्रक्सच्या ट्रक्स उतरत आहेत आणि काम सुरू आहे. तर आमचा प्रयत्न आहे की शक्य तितक्या लवकर छत्रपतीच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना करावी. त्याच्या अगोदर 2-4 दिवस येवला शहर आणि आपल्या मतदारसंघामध्ये सुद्धा तो महाराजांची प्रतिमा आणत असताना त्याचं स्वागत केलं जाईल आणि येवल्यामध्ये मग तशीच मोठी एक मिरवणूकसुद्धा काढण्यात येईल. नंतर पुन्हा एकदा तो तिथे पुतळा बसवण्यासाठी 2-4-5 दिवस लागतात आणि मग त्याच्या समोरच असलेलं जे हायस्कूल आहे शिवसृष्टीच्या समोर, मला वाटतं हिरेंचं हायस्कूल आहे, ते मी त्यांच्याशी पण बोललो. तिथे जे आहे उद्घाटनाची जाहीर सभा होईल. अजितदादा वगैरे कोणी सगळ्यांना बोलवलेलं आहे. काय आता प्रत्येकजण जे आहे तेव्हा आचारसंहिता आता लवकर लागेल या कल्पनेतून वेगवेगळ्या कामामध्ये, वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये बिझी आहे. त्यातून त्यांनी सगळ्यांनी यायचं कबूल केलेलं आहे. जे येतील त्यांच्या हस्ते उद्घाटन होईल. सर, महाराष्ट्रात विधानसभेचं बिगुल वाजण्याची शक्यता आहे. कधी आचारसंहिता लागू शकते, काय तुमचं मत काय? आचारसंहिता पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये
ऑक्टोबरच्या लागेल असं मला वाटतं. सर, एक शेवटचा प्रश्न. आनंदाचा शिदा, तुम्ही ज्या खात्याचे मंत्री आहात, येवल्यासाठी जास्त शिदा आला असं म्हणजे दिसतंय आकडेवारीनुसार. त्यामुळे आपल्यावर असं काहीतरी आरोप केला जातोय की इतर जिल्ह्यांवर दुजाभाव झाला आणि येवल्यासाठी जास्त माप दिली. असं आहे, ज्यांना टीका करायची ते टीका करणार. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आनंदाच्या शिद्याचं वाटप अतिशय चांगल्या प्रकारे सुरू आहे. कुठेही तक्रार आलेली नाही. आता कुठे जरा अगोदर माल पोहोचतो, कुठे दुसऱ्या दिवशी, कुठे संध्याकाळी तर कुठे सकाळी, एवढं फरक होणारच. आणि महाराष्ट्रामध्ये 54,000 दुकानं आहेत. या 54,000 दुकानामध्ये या सगळ्या जिन्नस पोचवायचं आहे. हे काम सोपं नाही आहे. त्यामुळे थोडंसं मागे पुढे होत राहील, परंतु सगळ्यांना या जिन्नस निश्चितपणे मिळणार आहे. त्याच्यामध्ये साड्या पण असतील का, ज्या मागे द्यायच्या राहून गेल्या? असं आहे, ते साड्याचा कार्यक्रम हा म्हणजे माझ्या डिपार्टमेंटचा नाही आहे. तो वस्त्रोद्योग खात्याने सांगितलं तर या साड्या वाटा आणि त्याप्रमाणे आम्ही त्या दुकानदारासाठी ठीक आहे, आमची मशीन आहे त्याच्यावर आम्ही देऊ. आता यापुढे आहे की नाही मला माहीत नाही. अजितदादा बारामतीतून लढणार नाहीये, ते महायुतीतून दूर जात आहे असं म्हटलं जात आहे. संजय राऊतांनी पण असं सांगितलं की ते बारामतीत हारणार म्हणून ते तिथं उभं राहणार नाही म्हणून. अजितदादा बारामतीतून निश्चितपणे उभे राहतील. अजितदादा हे आमच्या ग्रुपचे कॅप्टन आहेत आणि लढाई सुरू झाली असताना मग ते कॅप्टनने शस्त्र खाली ठेवून हे योग्य होणार नाही, योग्य संदेश जाणार नाही. त्यामुळे ते निश्चितपणे जे आहे बारामतीतून उभे राहणार. बारामतीतून मोठ्या मताधिक्याने ते निवडून सुद्धा येणार. साहेब, मांजरपाडा प्रकल्प झाला, शिवसृष्टी पण पूर्ण झाली. त्या भागातला शिवसृष्टीमुळं जो काहीसा नाराज मराठा प्रवर्ग आहे तो वाटतं आपल्याला म्हणजे ह्या गोष्टीमुळे आपल्याला सकारात्मकता दाखवेल. हे बघा, हा वाद जो आहे हे ऑक्टोबरपासून सुरू आहे, बरोबर आहे. आपल्या शिवसृष्टीचं काम कधीपासून सुरू आहे? 2-3 वर्षापासून सुरू आहे. जिल्हा परिषदेची ती जागा, जिल्हा परिषदेला आपण त्या प्रशासकीय संकुलामध्ये जागा दिल्यानंतर ती जागा आपण ताब्यात घेऊन तिथे शिवसृष्टीची आखणी केली. त्यावेळेला हे कुठलेही विषय नव्हतेच वाद असणारे. आणि हे संपूर्ण काम जे आहे हे 3-4 वर्षापासून याचे प्रयत्न आपले सुरू आहेत आणि आता ते जवळजवळ पूर्ण होत आलेले आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एकटं मराठा समाजाचे नाही,